सुप्रभात निशिदिनी निरूपण क्रमांक 56 विषय विषरहित तोची सुखी. विषय रूपी विषयाविना किंवा विषय रूपी विषरहित जो असतो तोची सर्व सुखी. विषय विषरहित तोची सर्व सुखी. सुभाषित क्रमांक 14 विषम विषय वैषम्यम न विषम विषमच्युते जन्मांतरघ्ना विषया एक देहहरम विषम. मराठी रूपांतर विषय वासना हेची खरे विष. विष म्हणती नसे ते सत्यार्थे विष. विषप्राशन एक देह करी नष्ट. विषय वासना अनेक जन्म करी नष्ट. विषय वासना हेची खरे विष. विष म्हणती ते नसे सत्यार्थे विष. विषप्राशन एक देह नष्ट करी. विषय वासना अनेक जन्म करी नष्ट. सरळ अर्थ, ज्याला आपण विष म्हणतो ते वास्तवात खरे विष नसून ते घेतल्याने एकाच देहाचा नाश होतो. मात्र विषय वासना किंवा भोग लंपटता, कामातुरता किंवा देह मनाला भोगांचे अधीन करून येणारी पराधीनता चालू जन्मच नव्हे तर पुढील अनेक जन्म नष्ट करते किंवा निरर्थक ठरवते. या अर्थी विषय हे नव्हे विष परी. विषयाची केवळ अतिविष जे अनेक जन्मा नासवी. जन्म मृत्यू चक्री घाली नराशी. नरक गती भोगण्या अविरत बाध्य करी. म्हणून ज्याला आपण विष म्हणतो ते तितकं काही विषारी असतं असं नव्हे. विष घेऊन एखादाच जन्म नष्ट होतो, परंतु विषय वासना एकदा का माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली की ती विषय वासना चालू जन्म नव्हे तर पुढील अनेकानेक जन्माचा नाश करते आणि जन्म मृत्यूच्या चक्रात नराला पाडून त्याला वरचेवर नरक गती भोगण्यासाठी अविरत बाध्य करते. म्हणजे विषयाने म्हणजे विषप्राशन केल्याने एका देहाचाच नाश होतो, परंतु विषयाची प्राप्ती म्हणजे भोगलंपटता, कामातुरता, सत्ता, पैसा, मत्ता, सुंदरी यासाठी वासना एकदा का हृदयात निर्माण झाली की असा माणूस चालू जन्मच नव्हे तर पुढील अनेक जन्म या जन्म मृत्यूच्या चक्रात येरझारा करतो आणि नरक गती भोगण्यासाठी तो अविरतरित्या बाध्य होतो. म्हणजे नरक गती भोगण्यासाठी त्याला बाध्यतेने म्हणजे सक्तीने इथे यावंच लागतं. कारण विषय वासना ही अनेकानेक जन्मांचा नाश करते, विष मात्र एकाच देहाचा नाश करते. तर असे हे विषय टाळावेत. एक वेळ विष परवडले, मात्र विषय कोणत्याही प्रकारे मानवाचे कल्याण करू शकत नाहीत. कामातुरानाम न भयम न लज्जा. जे कामासाठी आतुर असतात, जे विषय वासनेसाठी आतुर असतात, त्यांना समाजाचं भय किंवा कोणत्याही तऱ्हेची लज्जा वाटत नाही. कामातुरानाम न भयम न लज्जा म्हणजे विषय वासनेने आतुर झालेले लोक समाजाप्रती कोणत्याही तऱ्हेची त्यांना भीती वाटत नाही, त्यांना लाज वाटत नाही आणि सामाजिक आणि स्वतःच्या मनाची सुद्धा ज्यांना लज्जा नसते असे हे कामातुर लोक जे असतात त्यांचे अनेक जन्म नासवले जातात, नव्हे त्यांना नरकाचाच प्रवास घडतो. म्हणून कामातुरानाम न भयम न लज्जा असे एक वचन आहे. कामातुर विषय लंपट जी माणसे असतात त्यांना ना भय ना समाज किंवा मनाची लाज असत. म्हणून जे विषय लंपट कामातुर असतात त्यांना ना भय ना समाज किंवा मनाची लाज असते. म्हणजे समाजाचं भय नाही किंवा लाज नाही आणि मनाची पण लाज नाही असे हे वागत असतात. ते आपल्या व सर्व समाजाचाही एकाच वेळी सर्वनाश ओढवून घेतात. म्हणून कामातुर लोक स्वतःचा व समाजाचाही एकाच वेळी सर्वनाश ओढवून घेतात. म्हणूनच म्हणावे असे वाटते की हे सज्जन मनुष्या तू नीट ऐक. विषय विटाळी सर्वनाश अटळ. म्हणून हाती घेई टाळ मुखी राहो विठ्ठल. देवनामी टाळी देत घेत स्थितीमुळे हातोहात. म्हणून तो शंभू कंठी धरावा. शिवशंभू विठ्ठल आहे ज्याच्या मुखी. विष भीती नसे तो सदा सर्वसुखी. म्हणून विषय विटाळी सर्वनाश अटळ हे समजून हे सज्जन माणसा हातात टाळ घे
आणि तुझ्या मुखात विठ्ठल नाम राहू दे. आणि देव नामाची टाळी देत घेत तुला निजस्थिती म्हणजे स्वरूप स्थिती आई तीच हातोहातच प्राप्त होईल. म्हणून तो शंभू कंठी धरी. म्हणून तो शिवशंकर जो आहे तो त्याचं नाव तुझ्या कंठात धर. शिवशंभू विठ्ठल आहे ज्याच्या मुखी. शिवशंकर आणि विठ्ठल ज्याच्या मुखात राहतो. शिवशंभू आणि विठ्ठल ज्याच्या मुखात राहतो. विष भीती नसे. त्याला कोणत्याही तऱ्हेच्या विषय वासनेची भीती नसते. तो सदा सर्व सुखी. म्हणून विषयरहित. म्हणून विषरहित तोची सर्व सुखी. विषरहित तोची सर्व सुखी. विषय रूपी विष जो घेत नाही तोच सदा सर्वदा सुखी असतो. म्हणून परत एकदा ऐका. विषय विटाळी सर्वनाश अटळ. म्हणून हाती घेई टाळ मुखी राहो विठ्ठल. देवनामी टाळी देत घेत निजस्थिती मिळे हातोहात. म्हणून तो शंभू कंठी धरी. शिवशंभू विठ्ठल राहे ज्याच्या मुखी. विष भीती नसे तो सदा सर्व सुखी. तर आपण विषय लंपटता, कामातुरता आणि वेगवेगळ्या भोगांची लालसा यापासून दूर राहा. तरच आपण निश्चितपणे सदा सर्वदा सुखी असाल. आणि चालू जन्माचे सार्थक होईलच. आणि शक्यता आहे की वरचेवर पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात घिरटात फसण्यासाठी आपणाला या अवनी तलावर यावे लागणार नाही. अस्तु. धन्यवाद. समजून घ्या. विषयरूपी विष हेच सर्वात घातक आहे. ते अनेकानेक जन्मांचा चालू जन्माप्रमाणेही नाश करते. म्हणून विषयरूपी विष टाळा आणि सर्व सुखी असा. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन. सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि विषयरूपी विटाळ टाळा आणि हातात टाळ घेऊन मुखात राम विठ्ठल आणि हृदयात पांडुरंग याचे स्मरण करा. धन्यवाद.